लाईव्ह का? लाईव्ह कोणाचं आहे? हे नाही लाईव्ह. TV9. चला घ्या लवकर घ्या. चला मी रोल होऊ. चला विचारा. सर, विशाळगडाच्या प्रकरणावरून तुम्हाला अनेक धमक्या ज्या आहेत त्या स्वराज्य संघटनेकडे येतात, कारण की तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं रक्ताचा उल्लेख काढलेला आहे. रक्त म्हणजे ते स्वतःला शाहू महाराजांचे वंशज समजतात आहेत. राजर्षी शाहू यांना संभाजींची भूमिका पटली असती का? त्यांच्या वडिलांनाच पटली नाही. त्यांच्या वडिलांनीच त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. विशाळगडावरती जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजी आहेत. 1100 वर्षापूर्वीच्या दर्ग्यावरचा घुमट तोडला जातो. गजापूरमध्ये दरोडेखोर घुसावे तसे ते घुसतात. ते कोण होती माणसं? ती 100% संभाजीची म्हणजे ते आता त्यांना म्हणावं लागेल संभाजी राजे नाव, त्यांचं आडनाव वगैरे घेणं चुकीचं ठरेल. आपल्या आडून आपल्या मागून येऊन कोणीतरी आपला घात करणार आहे, त्यांनी ओळखायला पाहिजे. हे काम संभाजी भिडेंनी केलं. या संभाजींच्या आड राहून या संभाजी बोलले आणि त्या संभाजी भिडेंनी काम करून टाकलं. पण तुम्ही केलंच कशाला? तुम्ही शाहूंचे वंशज आहात. या महाराष्ट्राला एक ठेवण्यासाठी मातीचा सुगंध हा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने येतो. ही माती एक ठेवावी म्हणून शाहूंचे विचार आहेत, त्या शाहूंचे वंशज. आणि तुम्ही असं कृत्य करता. जातीपातीचं धर्माचं राजकारण शाहूंच्या घराण्याला शोभतं का? आणि अशा धमक्या बिमक्यांना मी घाबरत नाही. मी आयुष्यभर हेच भोगलंय. पण विचारांपासून तसूभरी मागे जाणार नाही. तुम्ही शाहूंचे रक्ताचे वारसदार आहात, मी विचारांचा वारसदार आहे. हे पत्र आहे, हे घ्या पत्र. 5 तारखेला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की काहीतरी घडेल, प्रोटेक्शन द्या. स्वतः विशाळगडाची माणसं गेलेली होती. हे पत्र 5 तारखेला हे दिल्यानंतर 12 तारखेला ते विशाळगडाच्या हद्दीत म्हणजे जे शाहूवाडी पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन आले. तिथे पण त्यांनी कंप्लेंट केली की काहीतरी घडेल. आणि 14 तारखेला हे घडलं. आणि हसन मुश्रीफ मला म्हणाले, हसन मुश्रीफ साहेब एका समोरासमोरच्या मुलाखतीत म्हणाले की आमच्यावरती प्रचंड दबाव आहे, आमच्यावरती प्रचंड दबाव आहे. मी म्हटलं सरकारवरती दबाव? एवढा कोण मोठा माणूस झाला की तो सरकारवरती दबाव टाकू शकतो? आता कळतंय कोण आहे ते. नाही नाव नाही घेतलं ना, आता कळतंय ना. हे ज्या पद्धतीने माझ्या घरावरती धमक्या येत आहेत, मारू सोडू, घर फोडून टाकू, सोपं वाटतं का ना? तर जाऊ द्या, ते माझं काम नाही आहे. हे बघा, मी सांगतो, हा सुनियोजित कट होता आणि हे संभाजी राजेंना वापरत होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इथे महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा हा युतीचा प्रयत्न होता. रायगडावरची भाषणं तपासून बघा, म्हणजे त्याची लिंक तुम्हाला बरोबर लागेल विशाळगडावरती. आणि विशाळगडातनं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कसे दंगे पेटवायची ही त्यांची लाईन होती ही देखील समजेल. कारण का इतिहासाचा मागोवा घेता 2009 मध्ये मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये जातीय दंगल संभाजी भिडे, मनोहर भिडेंनी पेटवली. त्याचा फायदा तेव्हा युतीला झालेला होता. युती पश्चिम महाराष्ट्रामध्ये साफ होईल, त्यांना एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे, असा गुप्तचरांचा अहवाल दिलेला आहे सरकारला. आणि त्याच्यावरती काय करावं तर संभाजींना वापरून तिथे दंगल घडवावी, सोपा हिशोब होता. गजापूरला ज्या पद्धतीने घरं लुटली, हे शिवभक्त आहेत. अख्खे सोनं नाणं पैसे, अरे कोणाचे पैसे लुटले तुम्ही? या काळ्या मातीतनं धान्य उगवून तुमचं पोट भरणारे शेतकऱ्याचे, जे आयुष्यभर राबायचं, तुमची पोटं भरायची आणि तुम्ही त्यांचं घर लुटून देणार.
अरे तुमच्यापेक्षा तर चंबळचे दरोडेखोर बरे. एवढे जण होते, का नाही कोणाला अटक होत? माझी पहिली मागणी आहे की तिथल्या जिल्हाधिकारी आणि तिथल्या एसपी ला सस्पेंड करा. माहीत असूनही त्यांनी बंदोबस्त दिला नाही. या कटात तेच सहभागी आहेत. त्यांच्याकडनं आता लव जिहाद काय काय वाटेल ते, लव कबाब, लव तंदुरी असं वाटेल ते बी दिलं. आता काय नाही, आता त्यांना फक्त पेटवायचंय. अरे आणा, कुठलेही कायदा आणा यार. प्रेमाच्या मध्ये येणारे अनेक जण जन्माला आले आणि वाहून गेले. असं आहे, ज्यांनी केलं असेल त्याला फाशीवर चढवा ना, पण त्याला जाती रंग कशाला देता? मला वाटतं भाजपच्याच नेत्यांनी जास्त मुस्लिम पोरींची लग्न केली आहेत. सर्वात जास्त लग्न जे नेते आहेत वरती त्यांनीच केली आहेत. प्यार प्यार तेच काय, त्याला जाती आणि याचा रंग देता कशाला? नाहीतर काय, जिंकण्यासाठी विषय काय? हिंदू मुसलमान. राहुल गांधी यांनी तुमच्या बजेट कमिटीमध्ये एकही एससी नाही, एकही एसटी नाही, एकही ओबीसी नाही, एकही ख्रिश्चन नाही, एकही मुसलमान नाही. इतकं म्हटल्यावरती बीजेपी वाले इतके चिडले, इतके चिडले, इतके चिडले की ते राहुल गांधींचीच जात काढली की तुम कोणसे जात के हो. लाज वाटायला पाहिजे. त्या घरातनं त्याच्या आजीनी 47 गोळ्या खात स्वतःचं रक्त या मातीत मिसळलं. त्याच्या बापाचे तुकडे तुकडे झाले, त्याचं रक्त ह्या मातीत मिसळलं. त्याची ओळख ही माती आहे, माती आहे. ज्यांनी कोणी विचारलं ना त्यांनी तपासून बघावं त्याचं काय आहे, त्याचं काय खानदानाचं योगदान आहे या देशासाठी. ज्या घरातल्या माणसा 2-2 माणसांनी आपला प्राण गमावला या देशाच्या एकतेसाठी, त्या राहुल गांधींची तुम्ही जात चालता का? तो शेड्यूल कास्ट बद्दल बोलतो म्हणून, तो मागासवर्गीयांबद्दल बोलतो म्हणून, तो मुसलमानांची जात भूमिका मांडतो म्हणून. हे मनुवादी आहेत, ही मनुस्मृतीची औलाद आहेत सगळी. आणि म्हणून महाराष्ट्र त्यांना मनुस्मृती आणायची होती. हे नाही 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 म्हणत होते आणि परवा त्यांनीच कबूल केलं एनसीआरटीने की आता काय मनुस्मृती येणार नाही. 4,500 पत्र गेलेली त्यांना की मनुस्मृती सामील करू नका म्हणून पुस्तकात. राहुल गांधीची जात ही देश म्हणजे त्याची जात आहे. ही देश, हा देश त्याची जात आहे. राहुल गांधी घाबरलेलेच आहेत. राहुल गांधींचं वागणं, राहुल गांधींचं बोलणं, राहुल गांधींचं चालणं, त्यांचं सर्वसामान्यांमध्ये मिसळणं, त्यांची भाषण देण्याची पद्धती, त्यांचा आक्रमक झालेलं त्यांचं सभोवतालची इंडियाच्या अलायन्स मधली सगळी तरुण पोरं, अभिषेक बॅनर्जी, गोगोई, सुप्रियाताई, एक्सलंट टीम आहे हातात. मराठी संपू द्या ना. असं हे एक सेल्फिश इंटरेस्ट ठेवून जेव्हा अशा गोष्टी केल्या जातात ना, तेव्हा नेहमी त्याच्यातनं काहीतरी असं गळतं, टपकतं, काहीतरी पडतं. आता बघा, राम मंदिर बांधलं, केवढा गाजावाजा, आम्ही मूर्ती इथनं आणणार, आम्ही दगड तिथनं आणणार, मग मूर्ती अशी करणार. ते आमचे श्रीराम दररोज आंघोळ करतायत पावसाळा सुरू झाल्यापासून. बरोबर त्यांच्या डोक्यावर पाणी पडतंय गळतीचं. म्हणजे कुठलं शास्त्र संगीत त्यांना करायलाच नको. आंघोळ दररोजची असते ना, आंघोळ पूजा वगैरे, वस्त्र धारण वगैरे, त्यांची नॅचरल आंघोळ होते. एवढं लिकेज आहे त्या राम मंदिरामध्ये. 1200 कोटी रुपयाचं कारण नसताना ते संसद बांधलं. त्या संसद भवनामध्ये सेंट्रल हॉल नाही, लोक एकमेकांना भेटू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्या संसद भवनामध्ये लिकेज.
एक तर आधीच व्हायरल चालू आहे, तापाची साथ चालू आहे, सर्दीची साथ चालू आहे, एवढे सगळी रोगराई पसरलेली असताना पावसात आमचे बिचारे खासदार भिजणार, त्यांना काय साथीचे रोग झाले म्हणजे? आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय, आमचे आमचे सगळे खासदार, देशातले सगळे खासदार हे सुरक्षित राहिले पाहिजे, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही 600 रेनकोट किंवा छत्र्या या आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत. तिथला जो चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी आहे, ज्यांना हे रेनकोट देणार नाही, कारण का ह्यांना वाटतं मागासवर्गीयांनी पावसात भिजावं, उन्हात चढावं आणि मरून जावं. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या खासदारांना, देशासाठी काम करतात खासदार, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, पावसात भिजता कामा नाहीत. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 600 रेनकोट किंवा छत्र्या दिल्लीला लगेच रवाना करणार आहोत. अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता अध्यक्ष आहेत, त्यांनी काही खुलासे स्वतःहून केलेले आहेत. ते रंगवेश बदलून ते दिल्लीला जात होते, अमित शहाची रात्री भेटगाठ करत होते. हे सर्व तुमच्या सोबत असताना त्यांनी हे किस्से सांगितले, तुमच्या सोबत असताना हे त्यांनी केलेले. ते एक म्हणजे महाराष्ट्रातला तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक बहुरूपी नावाचा एक म्हणजे जातीतला हे होता, मागासवर्गीय जातीतनं एक बहुरूपी नावाचा खेळ चालायचा. म्हणजे तो व्यवस्थित वेगवेगळी रूपं घेऊन यायचा, त्याला बहुरूपी म्हणायचे. एवढा मोठा कलाकार मिळाला महाराष्ट्राला बहुरूपी. त्यांचे कानटोप्या घातलेले फोटो, गॉगल घातलेले फोटो ते त्यांनी काढून पण ठेवले होते. माणसाच्या चारित्र्यामध्ये हे सगळं रटलेलं असतं. हे किती रूप बदलू शकतात ह्याचं उदाहरण आहे. आणि करायचं तर निधड्या छातीने करायचं ना. मी कोणाला घाबरत नाही, जे करतो ते समोर करतो, मी जे करतो केलं म्हणजे केलं. रपून, टोपी घालून, गॉगल घालून, रेनकोट घालून, काय यार. महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राला एक फुसवणारा उपमुख्यमंत्री मिळवणार. माणूस म्हणून जगायचं असेल तर ताठ मानेने जगा. सत्तेसाठी इतकी लाचारी पकडून आपला वेशच बदलायचा म्हणजे तुम्ही स्वतःला बदलतात. ह्याच्या पुढे बहुरूपी म्हणून त्यांना एखाद्या चित्रपटात चांगली ऑफर सुद्धा येऊ शकते. नशीब दाढी बिडी वाढलेले फोटो बिटो नाही पाठवले. आणि ही बातमी त्यांनी एका खासदाराच्या घरी जेवत असताना त्या सगळ्या पत्रकारांना सांगितली. आणि ही बातमी अजून हायलाइट कशी नाही झाली ह्याचे फोन पण केले. जेवढे पत्रकार त्यांचे मित्र आहेत तेवढे आमचेही मित्र आहेत. म्हणजे किती हाऊस की माझी बातमी लावा, ती पण ही एखादी चांगली विकासाची, की बाबा मी जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला गेलो नाही तर मी तिची भरपाई करीन आणि महाराष्ट्राला मदत करीन. मी महाराष्ट्राची क्षमा मागतो की मी दिल्लीच्या भाजप नेतृत्वाला भेटायला रात्री 1ला निघायचो, रात्री 5ला परत यायचो. ते मी केलं, पण मी दुपारी 1ला जाऊन रात्री संध्याकाळी 5ला परत नाही आलो. जेव्हा ची बैठक असते तेव्हा मी जायचो नाही, कारण मी तेव्हा आराम करायचो, थोडा रात्री जावं लागायचं. सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मी वेशभूषा करून गेलो, त्याच्यात तुम्ही बातम्या का लावत नाही? काय बोलायचं. आणि हे महाराष्ट्राचे भावी नेतृत्व. नाही, कोणाचाही हात असला तरी लोकशाहीमध्ये आणि कायद्यामध्ये आपल्या आधार कार्डावरचं नाव हे आपल्या त्या काय म्हणतात तो बोर्डिंग पासवर नसणं, तिकीट कोणाच्या नावाने निघालं याची सगळी चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या जर आधार कार्डावर अजित अनंत पवार असेल, अनंतराव जे काय असेल तेच नाव बोर्डिंग पासवर पाहिजे. दुसरं नाव छापलं कसं? ज्या एअरलाइन्सने दिलं त्या एअरलाइन्सवर पडल्या पण गुन्ह्यात घ्या. उद्या कोणी अतिरेकी कुठलंही नाव घेऊन जाईल, जर अजित पवार जाऊ शकतात तर अतिरेकीही जाऊ शकतात. म्हणजे तुमच्या नावाला जे शासकीय नोंदवहीत आहेत त्याला काही किंमतच नाही. मी उद्या लावेन सतीश जे, काय कोण ओळखणार मला?
कळेल कोणाला हे सतीश जे काय मस्करी लावली काय सुरक्षेचे म्हणजे स्वतः गव्हर्नमेंटने उदाहरण द्यायचं. हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. तुम्ही टिंगलटवाळी करतात. काय सत्तेची लालच आहे तुम्हाला की तुम्ही कायद्याचे तुकडे 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 करून टाकले. काय तर उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, काय तर काकाला ढकलून द्यायचं होतं. खोटं नाव काय हसू आलं मला ते काय ए अनंतराव पी असं ना. आता तुम्ही पत्रकारांनी पण मला जितेंद्र वगैरे म्हणायचं नाही. जे सतीश असं आज 5 पासून मी माझं नामकरण करतोय. जे सतीश त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे ना. आता त्यांनी क्लासेस घेतले पाहिजे. बहुरूपी कसं व्हायचं, कसं वागायचं, कसं चालायचं, चाल कशी बदलायची, सगळंच करावं लागतं ना. हे सगळं करताना ते सगळं त्यांनी केलं आणि स्वतःच सांगितलं पत्रकारांना मी हे केलं आणि छापून आणा. आता आधी एकदा एकनाथ शिंदेनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे वेशभूषा करून यायचे. म्हणजे ह्यांच्याकडे वेशभूषेची स्पर्धा होती. तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो, तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो. नशीब अजून आमच्या एकनाथ शिंदेनी काही वेशभूषा बदललेली नाही. तेवढं तरी त्यांनी मर्यादा बाळगल्या आहेत. त्यांना वेशभूषा करता पण नाही येणार ना. दाढी आहे, कुठेही ओळखले जातील. ते अहमद पटेलला भेटले होते हे 2000% खरं. पण ते मौलवींच्या वेशभूषेत भेटले होते का हे मला माहित नाही. कारण का त्यांच्या बरोबर जाणारा एक माणूस माझ्या बरोबर होता. मी आधीच कळव्यातच जाहीर केलं जनता माझ्या बरोबर आहे. आता नगरसेवक नाहीच आहेत. कुठे नगरसेवक? 2002 वर्षापूर्वीच नगरपालिका बरखास्त झाली. आता सगळे सर्वसामान्य नागरिक आहेत. असे 50 खोके महाराष्ट्राच्या राजकारणात नशिबाने बघा 50 खोकेच मिळाले. 5 नगरसेवक फुटले. प्रत्येकाला 8-8 कोटीचा निधी दिला. सर्वात मोठा म्हणजे मला आज कॉन्ट्रॅक्टर सांगत होते की भयंकर मोठी मोठी टेंडर निघतायत. टेंडर काढण्यासाठी आधी ऍडव्हान्स 10 कोटी द्या. टेंडर निघाल्यानंतर 10 कोटी द्या. टेंडर अलॉट होईल तेव्हाचे आकडे ऐकाल तर महाराष्ट्राला चक्कर येईल. चक्कर. ते बसतात, ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, सांगतात हे बघा हे 275 कोटीचा आहे, ह्याचे 10% झाले 27 कोटी झालं. आता हे टेंडर आम्ही 1000 कोटीचं करतो. कितीचं करतो? 1000 कोटीचं करतो. म्हणजे किती झाले? 725 कोटी. जास्त 725 कोटी मधनं तुम्हाला जेवढा इन्कम टॅक्स जीएसटी बीएसटी तुम्हाला देऊ त्याच्यातले एक थोडे 50 कोटी तुम्हाला देईल. उर्वरित पैसे आमचे, ते पण कॅश मध्ये. आणि टेंडर अलॉट झाल्या म्हणजे हा तर कर्नाटकाचा बाप झालेत सगळे. ह्या पर्सेंटेज म्हणजे ह्या भ्रष्टाचाराला काही लिमिटच नाही. एक 250 कोटीचं टेंडर होतं क्रॅश बॅरियरचं. त्या मंत्र्यांनी असं बघितलं टेंडर 250 कोटीचं, तर ते समोरचे अधिकारी म्हणाले नाही तुम्हाला साहेब 75 कोटी उरतील अशी व्यवस्था केलेली आहे. तेव्हा यांनी अशी फाईल फेकली. त्या अधिकाऱ्याला सांगितलं जा हे टेंडर 1000 कोटीचं करून घेऊन ये. तुम्हाला साहेब तेवढा क्रॅश बॅरियर लागणारच आहे. अरे पाहिजे तिथे लाव. हो सांग इथे ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि लाव क्रॅश बॅरियर. काय बोलणार? कुठलं? अरे तुम्ही साहेब तुम्ही त्या 6व्या मजल्यावर इतके फिरता, प्रत्येक दालन तुम्हाला माहिती आहे साहेब. मला विचारता तुम्ही, मी तर जात नाही 6व्या मजल्यावर. मी साहेब 6व्या मजल्यावर चढत पण नाही, बघितलं पण नाही मी दालन.
तर आपल्या अख्ख्या म्हणतात तुमच्या पत्रकारांना माहिती आहे कुठल्या विभागासाठी कोणाकडे जायचं. मला त्या गरीबाला विचारतात. नाही, ते रक्कम कोण खातं, कोणाला वाटतात, किती कोणाचा अधिकार आहे हे मला काय माहित नाही. पण मध्यंतरी मी ऐकलेले की एका पक्षाचे काही नेते वरिष्ठ की आम्हाला वाटा मिळत नाही म्हणून. सगळीच माझं नाव माझ्याकडनं विचारू नका. हे बघा, निवडणुका आहेत, निवडणुका जनता ठरवते. ज्यांच्या नावावर गद्दारीचा छाप लागलेला आहे, ज्यांचा आज सूर्याजी पिसाळ म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे, त्यांना महाराष्ट्रात किती प्रेम मिळणार आहे हे आम्ही काही वेगळं सांगायला नको. जिस तरीके से संसद भवन का निर्माण किया गया, सिंगल लाया गया, प्रोपोगेट किया गया, आज वो लीक कर दी संसद। मुझे पहले ये बताओ सिंगल के ऊपर छतरी रखी है, पानी में वो सिंगल खराब हो जाएगा? पहले आपके टीवी वाले को जाके बोलो उधर ये देखने के लिए कि सिंगल के ऊपर छतरी रखी है कि नहीं रखी है। देखो, इन्होंने बनाई हुई सब राष्ट्रीय स्मारक जो इन्होंने बनाए हैं, राम मंदिर, राम दररोज नहा रहा है, श्री राम के ऊपर ही जल की धारा बह रही है, वो नैसर्गिक हो सकता है। 1200 करोड़ रुपए का पत्थर इधर से लाऊंगा, पत्थर उधर से लाऊंगा, मूर्ति का पत्थर इधर से लाऊंगा, मूर्ति का पत्थर उधर से लाऊंगा, पूरी वर्षा हो रही है, वर्षा का अंदर आगमन हो रहा है। संसद देश का अभिमान, हमारी संसद कितनी पुरानी थी जो पहले थी, वो क्या खूबसूरत थी, कभी पानी आया अंदर? इनकी संसद कोई क्लास ही नहीं है। आज मैंने देखा एक संसद में जाने वाला संसद सदस्य अंदर छतरी लेके जा रहा था एंट्रेंस से। मैं बोला ये क्या हो गया? मैंने फोन किया तो बोले यार पूरे संसद से पानी आ रहा है। तो फिर मैंने उनको बोला, हमारे भाइयों को, कि मैं यहाँ से 500 से 600 छतरियां भेज देता हूँ, सब उधर के साफ सफाई करने वाले जो पिछड़े वर्ग के कर्मचारी उनको भी भेजना पड़ेगा, ये तो देने वाले नहीं पिछड़ों को कुछ। तो हमने ये सोच लिया है कि आगामी संसद अधिवेशन के लिए सभी सांसदों के लिए हम छतरियां भेज देंगे। मैं खुद जा रहा हूँ 5 तारीख को, तो लगता है मैं 600 छतरियां जाके संसद भवन में भेज दूंगा, ताकि हमारे जो संसद में है, चाहे विरोधी पक्ष पे हो या सत्ता पक्ष के हो, उनकी जान सुरक्षित रहनी चाहिए ना। क्योंकि अभी कोरोना का माहौल चल रहा है, फ्लू का माहौल चल रहा है, वायरल का माहौल चल रहा है। तो ये ना हो कि हमारे सांसद बीमार गिर जाए, कोई उनके शरीर को कुछ अपाय हो जाए, तो उसके लिए हम उनको छाता भेजने वाले, रेनकोट भेजने वाले, ताकि वो संसद में सवाल पूछते टाइम भीगे नहीं। बात यह है कि ये सरकार ओबीसी जनगणना से डरती है। भारत में पिछड़े कितने हैं ये बताने से ये सरकार डरती है। भारत पिछड़ों का है ये बताने से ये सरकार डरती है। इनको गुस्सा राहुल गांधी के ऊपर इसलिए कि राहुल गांधी दलितों की बात करता है, राहुल गांधी पिछड़ों की बात करता है, राहुल गांधी अति पिछड़ों की बात करता है, राहुल गांधी क्रिश्चियन की बात करता है, राहुल गांधी इस देश की अकलियत मुसलमानों की बात करता है। और इसलिए उन्होंने पूछ लिया हिम्मत से कि तुम्हारी जात बताओ कौन सी है। तो मैं आज इस महाराष्ट्र से, इस मुंबई से उस महान व्यक्ति को जवाब देना चाहता हूं, राहुल गांधी की जात पूछते हो? जिसके दादी ने 46 गोलियां पूरा हिला दिया था, वो जमीन पर गिर गई तो पूरा ऐसा खून बह रहा था, आज भी उसकी भीगी खून की साड़ी वो रखी गई है।
इस मिट्टी में वो खून शामिल है, ये मिट्टी उसकी जात है। उसके बाप का चेहरा वो बच्चा देख नहीं सका था, तब तो राहुल इतना सा था। हम तो तभी यूथ कांग्रेस में पॉलिटिकल वर्कर थे, तब राहुल इतना सा था, बाप का चेहरा भी देख नहीं पाया वो बच्चा। किसके लिए जान दी? देश के लिए। वो खून इस मिट्टी में है। अगर आप मुझसे पूछो कि राहुल गांधी की जात क्या है, तो मैं कहूंगा ये मिट्टी उसकी पहचान है और भारत उसकी जात है। अरे ऐसा है, ऐसा है, ऐसा है कि राजनीति में एक तो तुम रहोगे, नहीं तो मैं रहूंगा। यानी एक तो सत्ता में तुम आओगे, नहीं तो मैं आऊंगा। ये तो हमदम बोलते ही है, एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा। उसमें क्या गलत, क्या बोला? एक लाइन और भी थोड़ी की, खासकर क्रिश्चियन और मुस्लिम हमारे साथ हैं लोकसभा में, जो दिखा आने वाले समय विधानसभा की भी। देखो ऐसा है, उद्धव ठाकरे जी जब बोलते हैं तो बड़े सोच विचार के साथ बोलते हैं, और मुसलमान उनके साथ है, ये मैंने देखा है। तो अगर वो मुसलमानों का आभार मानते हैं तो इतना दुख होने का कारण क्या है? आपके नेता जिन्हा के कब्र पे जाके दुआ पढ़ के आए, प्रार्थना करके आए, ये भूल गए क्या आप? सर, उग्रम मामले में अभी पुलिस ऑफिसर ने कहा है कि कोई कम्युनल एंगल नहीं है, बट हमने कुछ दिन पहले देखा कि बीजेपी के कुछ नेताओं ने लव जिहाद का मामला आगे लाने की कोशिश की। अरे इन लोग चुनाव है, लव जिहाद लाएंगे, वोट जिहाद लाएंगे, और कुछ जिहाद लाएंगे। काही मूर्ख माणसं असतात, कार्यकर्ते, मूर्ख कार्यकर्ते असतात, ते आपल्या नेत्याला कसं डुबवायचं याचा विचार करूनच पोस्टर लावतात। कोण काढून ते पोस्टर कुठे लागले बघा, ताबडतोब काढायला सांगा। माझ्या भागात तरी कोण तरुण माझं तिकीट कापेल असं दिसत नाही मला, त्याच्यामुळे मी सुरक्षित आहे। बरोबर आहे, नवीन नेतृत्व पुढच्या 20 वर्षासाठी तयार करावं, ही जी पवार साहेबांच्या मनातली इच्छा आहे ते पूर्ण करतील। कारण का शेवटी पवार साहेब म्हणजे एक राजकीय विचारांचं असा साचा आहे तो। फुले शाहू आंबेडकरी विचारांशी तरुण तयार झाले पाहिजेत। त्यांनी एकीकडे विकासाचा पण विचार केला पाहिजे, पण दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राचाही विचार केला पाहिजे। हीच पवार साहेबांची कायमची भूमिका आहे, म्हणून तर आमच्यासारखी लोक तयार झाली। बोलताना आम्हाला भीती वाटत नाही आमचे नेते काय म्हणतील। विशालगडावर घेतलेली भूमिका, मला काही पवार साहेबांनी विचारलं नाही तू असं का, अशी का भूमिका घेतली। संभाजी महाराजांना, म्हणजे संभाजींनी शाहू महाराजांना न पटणारी भूमिका घेतली आणि जातीवाद आणि धर्मद्वेष वाढवला, मी त्यांच्यावर टीका केली। मला पवार साहेबांनी विचारलं नाही तू का केलंस, कारण का ज्या खासदारांचे ते चिरंजीव आहेत त्या खासदारांनीच सांगितलं यांची भूमिका चुकली आहे म्हणून, ते बरोबर नाही केलं यांनी जे काय केलं ते। बापच पोराबद्दल बोलतो, आणि कुठल्या खानदानात? शाहू महाराज, राजर्षी शाहू, ज्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो, ज्यांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं समता आणि बंधुत्वाचं उदाहरण घेत, त्यांच्या घरातनं दंगल। आणि ह्याच्यात प्लॅन असा होता की त्यांनी संभाजींना असं पुढे केलं आणि मागणं त्या मनोहर भिडेला पाठवला। हे संभाजी काही जाईस तर तिथे तोडमोड राहून मोकळं झालेलं होतं। म्हणजे संभाजीचं कुठेच नाव आलं नाही, भिड्याचं नाव आलं या गरीब बिचाऱ्या आमच्या महाराजांचं।
अभी आया हूं मैं राहुल गांधी की जात बताने के लिए, क्योंकि मनुस्मृति और मनुवाद भाजपा के दिल में, दिलो दिमाग में कितना भरा हुआ है, ठूस ठूस के। कुछ दिन पहले 400 पार, संविधान आर पार, अब संविधान बचाओ यात्रा निकाल कर रहे हैं। उसके नीचे मनुस्मृति छिपी हुई है, क्योंकि एनसीईआरटी ने कहा था कि प्रपोजल तो तैयार था, लेकिन इतने खत हमारे पास विरोध के आए कि हमने आखिर वो निकाल दिया। यानी हम लोग जो बोल रहे थे वो झूठ नहीं बोल रहे थे। ये जो झूठा नरेटिव बोल रहे हैं ना आजकल, ये इनका वास्तव ही नरेटिव होता है। जिनको ये झूठा नरेटिव बोलते, मुजरा तक पहुंच गए आप मुसलमानों के लिए भाषण में। मंगलसूत्र, मुजरा, हम शरीयत कैंसिल कर देंगे, हम मुस्लिम पर्सनल लॉ कैंसिल कर देंगे। मुस्लिम पर्सनल लॉ का कैंसिल होना मतलब संविधान का कैंसिल होना, क्योंकि राइट टू रिलीजन इज अ फंडामेंटल राइट एंड फंडामेंटल राइट इज द बेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन। तो बिना कॉन्स्टिट्यूशन को हाथ लगाया कैसे क्या बदल सकते थे मुस्लिम पर्सनल लॉ? तो आप सर पे संविधान रखो, नहीं तो हाथ में संविधान रखो। आपके दिल में संविधान के प्रति कितना तिरस्कार है आप बता चुके हैं देश को, अब क्या मुंह दिखाओगे? मला मी त्या निकालाचा अभ्यास केलेला नाही, त्यामुळे ते कुठल्या पद्धतीने घ्यायचं काय आहे ते वाचून त्याच्यावर बोलावं लागेल, कारण का अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, त्याच्यावरती थोडस परत एकदा नाही केली, नाही त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे। त्यांची खरे कोर्टात ही केस कधीच निकालात निघायला पाहिजे होती असं म्हणू नये, पण सुप्रीम कोर्टात त्यांची केस लागायला उशीरच झाला। आमची केस आम्ही मागणं आलो आणि पुढे गेलो, त्यांची केस मात्र अडगळीत पडलेली होती। त्यांना न्याय मिळायला हवा होता, थोडासा उशीर झालाय, पण मला वाटतं सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या हालचाली बघता आम्हाला पण न्याय मिळेल आणि त्यांनाही न्याय मिळेल। पक्ष चिन्हाचा प्रश्न नाही, प्रश्न हा एका मोठ्या परिप्रेक्ष्यात बघा की हा 10th शेड्यूल प्रश्न आहे, 10th शेड्यूलचा। पक्ष चिन्ह भिन्न छोट्या गोष्टी आहेत। या देशाच्या लोकशाहीमध्ये पक्षांतराने सर्व पक्ष प्रक्रिया उद्ध्वस्त होतील आणि कोणी कधीही पक्ष फोडून जर राजकारण करणार असेल तर ह्या देशाला लोकशाहीला धोका आहे। एक आमदार निवडून आणायचे आणि 150 आमदार विकत घ्यायचे। 150 आमदारांचे समजा 100 कोटी जरी झाले तर किती होतील? 15,000 कोटी। ते मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या 2 टेंडर बंद काढतात सध्या। ते आता 15,000 कोटी बिटी काय वाटतच नाही आकडे ऐकूनच काय, म्हणजे ठीक आहे असेल। एका दिवसात 75,000 कोटी रुपयाचे टेंडर काढणारच गव्हर्नमेंट आहे। आणि मी सांगितलं ना कसं काढतायत। 250 कोटी रुपयाचं टेंडर असेल तर बोलवतात कॉन्ट्रॅक्टरला आणि ऑफिसरला, बसतात 250 कोटी म्हणणं आमचे कोटीच ठेव बाजूला, आम्ही 250 कोटीचं टेंडर 1000 कोटी करतो। आता ह्याच्यात बोल 500 तुझे बाकी उरलेले, 500 आमचे बाकी उरलेले तुझे, चला टेंडर काढून टाका। मला प्रश्न पडतो की एवढी कॅश कशी काय? कॅशलेस इकॉनॉमी साठी तुम्ही डिमॉनिटायझेशन आणलं, मग एवढी कॅशची प्रक्रिया होते कशी? ज्या पद्धतीने बँकातनं पैसे वाटत होते, ज्या पद्धतीने 150 कोटी रुपये लोकसभेमध्ये वाटले गेले एकेका मतदारसंघात, एवढी कॅश येते कुठनं? मनसे वो मेरा काम नहीं। मला आनंद आहे, माणुसकीच्या नात्याने मला आनंद आहे की त्यांना जामीन झाला।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सूचना उद्यापासून मिशन ताईमाई हक्का सुरू करते. मुख्यमंत्री राज्यभर महिलांचे मेळावे घेत आहेत आणि त्याची सुरुवात सिल्लोडमधून करत आहेत. त्याच मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सुप्रिया ताईंविषयी चुकीच्या पद्धतीने टीका केली होती. नक्की मिशन ताईमाई हक्काविषयी तुमची काय प्रतिक्रिया? सिल्लोड मध्ये कितीचा लीड आहे माहितीये का? विरोधी पक्षाला लोकसभेमध्ये कितीचा लीड आहे माहितीये? 70,000चा. तुम्ही ताईमाई हक्का घ्या नाहीतर कुठलेही घ्या, काय 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 ज्या मीटिंग घ्यायच्या त्या का. तुमच्या भावना काय आहेत महाराष्ट्राबद्दल या महाराष्ट्राने ओळखलेल्या आहेत. महाराष्ट्राचं कसं बट्ट्याबोळ करून टाकलं आहे हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. तुम्ही तुमच्या ज्या राजकीय तुमच्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित पार पाडत नाही. तुमचे मंत्री ज्या मीटिंगला पाहिजे जायला पाहिजे त्या मीटिंगलाच जात नाहीत. तुमचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला एकदाही गेलेले नाहीत. हे काय शोभनीय आहे? हा सिल्लोडचा आमदार हा काय बोललाय एका महिलेबद्दल? त्याच्यासाठी खरं तर त्याला पहिलं ती ताईमाई हक्का सुरू करण्याच्या आधी त्याच्याकडनं माफी मागून घ्या की बाबा परत मी असं महिलांबद्दल बोलणार नाही, असे अनुद्गार काढणार नाही. काहीतरी मोठा घोटाळा झाला असेल, तो विखेंच्या कानावर गेला असेल, विखे साहेबांनी लावले असेल चौकशी. त्याच्यात काय? स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ प्रतिमेचे आहेत विखे. त्यामुळे स्वच्छ कारभारावर चालणाऱ्या विखेंनी जर तिथे मळकट कारभार असेल पुण्यात तर तो स्वच्छ करायला घेतला असेल. हा, तुम्हाला काय वाटतं? मी माझी थोडी जमीन आहे पुण्यात. कोण? कंगना राणावत. कंगना राणावतची अक्कल किती, तिला माहिती किती. खासदार कोणी बनवू शकतं ना. ती बनली तर काय मोठं झालं तिच्यात. असंच तर आहे या देशाचं दुर्दैव हेच ना की कंगना राणावत खासदार बनते. आता ड्रग्स घेते काय विषय आहे का लोकसभेचा? ड्रग्स घेणारा माणूस 3600 किलोमीटर चालू शकतो का? आणि ड्रग्सची बोंब मागची नाहीये. त्यांच्याबद्दल तर म्हणजे राहुल गांधी हा व्यसनाधीनच आहे. अरे जो माणूस 10 किलोमीटर पोहू शकतो एका ह्याच्यात, समुद्रात उडी मारू शकतो, धावू शकतो. मी त्यांच्याबरोबर चाललो आहे. त्यांच्या चालण्याच्या वेगाला मी 1 तास मॅच नाही करू शकतो. 1 तास म्हटलं नाही बाबा आपने को नाही जमेगा. त्याच्यानंतर ते म्हणजे भारत यात्रेच्या वेळेस ते पहिले सकाळी उठायचे, त्याच्यानंतर त्यांचे 100-200 काय जे सूर्य नमस्कार आहेत ते मारायचे, नाश्ता करायचे. बरोबर 5 माणसं असली तरी चालतील, चालायला निघायचे म्हणजे भारत जोडो मध्ये. रात्री जायचे, रात्री जवळजवळ 30-40 किलोमीटर सायकल चालवायचे. आता ठीक आहे, कंगना राणावतच्या मनात आलं बोलली, त्याला काय आपलं काय ऐकायचं आपलं. तिला सांग तुझं घर ते संसद भवन एवढं चालून दाखव. डोंट टेक इट सिरियसली. सगळंच गांभीर्याने घ्यायचं काही काम नाही.